नमस्कार. सध्या सोशल मीडियावर असा एक ट्रेंड सुरू आहे ज्यामध्ये एखादा व्यक्ती एखाद्या मंत्राचा उच्चार करण्यासाठी लावतो. तो समाजाला प्रोत्साहित करत असतो की जर तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर अमुक अमुक मंत्राचे उच्चारण करा, जर तुम्हाला मानसिक सुख हवं असेल तर अमुक अमुक मंत्राचा जप करा, जर तुम्हाला कार्यामध्ये सफलता हवी असेल तर मी देतो त्या मंत्राचा उच्चार करा. सोशल मीडियाचा जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा करावा, परंतु सोशल मीडियाचा गैरवापर करणारे सुद्धा लोक या दुनियेमध्ये आहेत. ते या सोशल मीडियाचा गैरवापर करून आपल्या वेदाशी पुराणाशी खेळ करून या पुराणातील आणि वेदातील मंत्रांचे उच्चारण चुकवून तुमच्यापर्यंत प्रसारित करत आहेत, ज्याचा वापर तर तुमच्यासाठी योग्य नसणारच आहे, पण त्याचा वापर करून तुम्ही कुठेतरी अडचणीत सापडणार आहात. भरपूर लोकांचे असे अनुभव आहेत की सोशल मीडियावरील मंत्रांना फॉलो करून त्यांना जे काही मानसिक सुख हवे होते ते तर प्राप्त झालेच नाही, परंतु जे काही करायला गेले त्याच्या उलट सगळं काही झालेलं आहे. अशा फेक मंत्रांपासून आणि अशा फेक उच्चारांपासून तुम्ही जास्तीत जास्त सावधान राहणे गरजेचे राहते. आणि माता भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही कोणताही वेदोक्त मंत्र म्हणण्या अगोदर एखाद्या विद्वान व्यक्तीला विचारून घ्या किंवा शास्त्राचा आधार घ्या. तोपर्यंत कोणत्याही वेदमंत्रांचा उच्चार करू नका. एका अभ्यासाद्वारे आढळून आले आहे की ज्या स्त्रिया गायत्री मंत्रांचा जाप करतात, गायत्री मंत्राचा जाप करण्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुख कमी होत आहे, त्याचबरोबर त्यांना भरपूर काही त्रास होत आहे. मासिक धर्मामध्ये सुद्धा त्यांना जास्तीत जास्त त्रास होत आहे. त्यामुळे कोणत्याही मंत्राचा जप करण्याऐवजी त्या देवतेची तुम्ही पूजा करा. जर त्या मंत्राचा जप तुम्हाला करायचाच असेल तर एखाद्या विद्वान व्यक्तीशी चर्चा करून पुढे ठरवा किंवा शास्त्राचा आधार घ्या, कारण स्त्रियांना वेदमंत्र उच्चार करण्याचा अधिकार शास्त्राने दिलेला नाही. कारण स्त्रियांना ममता, माया, प्रेम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुरुषांना